सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना हा मिळालेला एक धडा आहे की आपण कोणाकडेही कुठल्याही पद्धतीनं मग भविष्य असो, कोणाकडे काही कन्सल्टेशन असो, कोणाकडे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असो, भेटत असताना किती जबाबदारीने आपण सगळ्यांनी भेटावं हे खरा त्यांच्या या संबंध प्रकरणातून सर्व राजकीय मंडळींना मिळालेला धडा आहे। त्यांनी असं म्हटलं असेल, ज्यांनी चुकी केली त्यांना भोगावं लागेल, ज्यांनी चूक केली असेल त्यांना भोगावं लागेल। SIT स्थापन झालेली आहे। या संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी पहिलीच ही स्पष्टता दिलेली आहे की वेगवेगळ्या पक्षाचे, मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असो, शिवसेना शिंदे साहेबांची असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेब असो, भारतीय जनता पक्ष असो, आणखीन काही असो, वेगवेगळ्या पक्षांच्या नेते मंडळींचे त्या ठिकाणी फोटो आलेले आहेत। ते सार्वजनिक कार्यक्रमातले आहेत। कुठल्याही राजकीय नेत्याला, मग कुठल्याही राजकीय पक्षाचा असो, त्यांना खरातांबद्दलच्या या घृणास्पद कार्याची माहिती असण्याचं काही कारण नाही। आणि त्यामुळे आपण कुठल्या फोटो आले, कुठलं काय आलं याच्यावरनं तर्कवितर्क लावण्यापेक्षा मूळ मुद्दा काय आहे की ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठीची म्हणून स्थापन केलेली SIT आहे। त्याच्यामुळे विषयांतर होण्यापेक्षा सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना हा मिळालेला एक धडा आहे की आपण कोणाकडेही कुठल्याही पद्धतीनं मग भविष्य असो, कोणाकडे काही कन्सल्टेशन असो, कोणाकडे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असो, भेटत असताना किती जबाबदारीने आपण सगळ्यांनी भेटावं हे खरा त्यांच्या या संबंध प्रकरणातून सर्व राजकीय मंडळींना मिळालेला धडा आहे। पण हे सगळं असताना मूळ SIT स्थापन झालेली आहे आणि त्याच्यातून जे काही सत्य आहे ते त्या ठिकाणी समोर येईल।